Hello everyone. In this video, we discuss absorption. ह्या व्हिडिओमध्ये आपण absorption हा पॉइंट बघणार आहोत. आपण फार्माकोकायनेटिक्स बघतो आणि त्यातली जी पहिली स्टेप आहे ती म्हणजे फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? जेव्हा एखादं ड्रग सॅम्पल आपण घेतो तेव्हा ते बॉडीमध्ये येत असताना कोणकोणत्या प्रोसेसेस होतात त्यांचा स्टडी म्हणजे क्वांटिटेटिव्ह स्टडी म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. आता ड्रग जेव्हा आपण बॉडीमध्ये घेतो तेव्हा जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय? जेव्हा आपण ड्रग बॉडीमध्ये घेतो आणि बॉडीमध्ये घेतल्यानंतर ड्रग बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर ते रक्तवाहिन्यांपर्यंत आपल्या ब्लडमध्ये पोहोचेपर्यंत ड्रगमध्ये जी मूव्हमेंट होते त्याला आपण ॲब्झॉर्प्शन असं आपण म्हणतो. ॲब्झॉर्प्शन इज द मूव्हमेंट ऑफ द ड्रग फ्रॉम इट्स साइट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन टू द ब्लडस्ट्रीम. साइट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पासून ब्लडस्ट्रीम पर्यंत ड्रग पोहोचण्यासाठी जी ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायला मिळते, मूव्हमेंट बघायला मिळते, त्याला आपण ॲब्झॉर्प्शन असं आपण म्हणतो. आता हे जे ॲब्झॉर्प्शन आहे त्याचं रेट आणि जी एफिशियन्सी आहे ही रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ह्याच्यावर डिपेंडेंट असते. हिअर द रेट अँड एफिशियन्सी ऑफ ॲब्झॉर्प्शन डिपेंड ऑन द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आता फॉर एक्झाम्पल जर आपण इंट्राव्हेनस डिलिव्हरी आपण जर कन्सिडर केली तर त्यामध्ये 100% कम्प्लीट ॲब्झॉर्प्शन आपल्याला बघायला मिळतं. फॉर इंट्राव्हेनस डिलिव्हरी ॲब्झॉर्प्शन इज कम्प्लीट. दॅट इज द टोटल डोस ऑफ ड्रग reaches the systematic circulation. And in case of other type of drug administration, there is a partial absorption occur and does lower the bioavailability. आता जेव्हा आपण इंट्राव्हेनस ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आपण बघतो, फॉर एक्झाम्पल इंजेक्शन केसमध्ये काय आहे, आपण आपला ड्रग डायरेक्ट ब्लड सर्क्युलेशनमध्ये इंजेक्ट करतो. मग त्या केसमध्ये ड्रगचा बॉडीमध्ये इतर लॉस होण्याचा काहीच प्रश्न येत नाही. ड्रग डायरेक्ट ब्लडमध्ये जातं, त्यामुळे ॲब्झॉर्प्टिव्हिटी ही 100% म्हणजे कम्प्लीट ड्रग ॲब्झॉर्प्शन आपल्याला बघायला मिळतं. पण जेव्हा आपण इतर रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन बघतो, फॉर एक्झाम्पल ओरल किंवा रेक्टल, या केसमध्ये कुठे ना कुठेतरी ड्रगचा लॉस होण्याचे चान्सेस वाढतात आणि पार्शियल ॲब्झॉर्प्शन आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे बॉडीमध्ये जी अवेबिलिटी असते ड्रगची, बायो अवेबिलिटी, ही आपल्याला इथे कमी बघायला मिळते. आता ॲब्झॉर्प्शन हा पॉइंट आपल्याला क्लिअर डिस्कस करायचा असेल तर आपल्याला रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा डिस्कस करावं लागेल. द रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज डिटरमाइंड primarily by the properties of the drug and the therapeutic objective. आता आपल्याला जर एखाद्या ड्रगचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ठरवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय स्टडी करायला लागतात, तर ड्रगच्या प्रॉपर्टीज, म्हणजे ते लिपिडमध्ये सोल्युबल आहे की वॉटरमध्ये, ते आयोनायझेबल आहे का, हे डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करावं लागतं. आणि त्यानंतर थेराप्युटिकल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कशासाठी ते ड्रग आपण बॉडीमध्ये घेतोय, त्याचं पर्पज काय हे आपल्याला माहीत हवं, तरच आपण ड्रगचं ॲब्झॉर्प्शन ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ठरवू शकतो. आता दोन टाईपचे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. पहिला आहे इंटरनल आणि सेकंड आहे पॅरेंटेरल. आता इंटरनलचा जर आपण स्टडी केला तर त्यामध्ये सुद्धा काही पार्ट पडतात. पहिलं म्हणजे ओरल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता ओरल म्हणजे काय, तर तोंडावाटे जी औषधं आपण घेतो, जनरली आपण कॅप्सूल्स किंवा आपण जी लिक्विड्स घेतो, सिरप्स घेतो, ती तोंडावाटे घेतो. ती कशा अंतर्गत येतात, तर ओरल अंतर्गत. गिव्हिंग अ ड्रग बाय माउथ इज द मोस्ट कॉमन रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आणि तोंडावाटे जे औषध घेतो हा एक कॉमन रूट आहे ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा. बट इट इज ऑल्सो द मोस्ट व्हेरिएबल अँड रिक्वायर्ड द मोस्ट कॉम्प्लिकेटेड पाथवे टू द इश्यू. आणि हा थोडा व्हेरिएबल असा रूट आहे आणि ह्यासाठी भरपूर कॉम्प्लिकेटेड पाथवेज मधनं ते ड्रग आपल्या बॉडीमध्ये, टिश्यूमध्ये येतं. आता ह्यातलं काही ड्रग आहे पोटामध्ये
ऍब्झॉर्ब होतं, तर काही ड्रग हे डिओडेनम मध्ये जाऊन जी मेजर साईट आहे त्या थ्रू ते सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्झॉर्ब होतं. आता हे झालं ओरल. ओरल ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हे जनरली आपण वापरतो. आपण घरी जेव्हा औषधं आपण घेतो, मॅक्झिमम आपल्याला डॉक्टर ओरल औषधं देतात. सेकंड आहे सबलिंगल. आता सबलिंगल म्हणजे काय? प्लेसमेंट अंडर द टंग अलाउ द ड्रग टू डिफ्यूज इन टू द कॅपिलरी नेटवर्क अँड देअरफॉर टू एंटर द सिस्टमॅटिक सर्क्युलेशन डायरेक्टली. आता सबलिंगल मध्ये काय करतो आपण? आपण आपलं ड्रग टंगच्या अंडर म्हणजे जिभेखाली आपण ठेवतो आणि तिथनं ते ड्रग डिफ्यूज व्हायला देतो. Administration of an agent by route has the advantage that the drug bypass the intestine and liver and is not inactivated by metabolism. आता याचा एक ऍडव्हान्टेज काय होतं की जे ड्रग आहे इंटेस्टाईन मध्ये आपल्या आतड्यांमध्ये किंवा लिव्हरला जात नाही, ते डायरेक्ट ब्लड मध्ये शिरतं. आता फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा डॉक्टर काही चुपायच्या गोळ्या देतात तापा बिपावर किंवा सर्दी बिर्दीवर, काही डॉक्टर देतात. तेच हे ड्रग आहे जे आपण जिभेखाली ठेवतो आणि तिथनं ते डायरेक्ट कॅपिलरी नेटवर्क थ्रू आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये शिरतं. त्यानंतर नेक्स्ट आहे रेक्टल. आता रेक्टल हे रिअरली आणि काही ठराविक डिसीज मध्ये दिलं जाणारं ड्रग ह्या रेक्टल टाईपचे ड्रग दिले जातात. आता ह्यामध्ये 50% ड्रग आहे ते आपल्या बॉडीमध्ये शिरतं. 50% ऑफ द ड्रेनेज ऑफ द रेक्टल रिजन bypass the portal circulation, thus the biotransformation of drug by the liver is minimized. आता रेक्टल रूट आहे हा आपला जो एक्सक्रिटरी आपला जो पार्ट आहे त्या थ्रू ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन केलं जातं आणि ही सुद्धा मेथड आहे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनची. ही लिव्हर आणि इंटेस्टाईनला बायपास करून ड्रग बॉडीमध्ये ब्लडमध्ये येतं. आता बऱ्याचदा काय होतं, स्टमक मध्ये लो पीएच असल्यामुळे त्याचा ड्रगवर इफेक्ट होऊ शकतो, आपल्या ड्रग मॉलिक्युलवर इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ह्या रेक्टल किंवा सबलिंगल ह्या ज्या रूट्स आहेत हे वापरले जातात. द रेक्टल route is also useful if the drug induce vomiting when given orally or if the patient is already vomiting. जर एखादा ड्रग घेतल्यामुळे वोमिटिंग सेन्सेशन होत असेल किंवा एखाद्या डिसीज मध्ये त्या पेशंटला वोमिटिंग होत असेल, ह्या केसमध्ये आपण रेक्टल ही मेथड वापरतो, ज्यामुळे ड्रगचा लॉस होणं इथे अवॉइड केलं जातं. त्यानंतर अजून एक रूट आहे तो म्हणजे पॅरेंटेरल. आता पॅरेंटेरल ऍडमिनिस्ट्रेशन इज युजफुल फॉर द ड्रग्स दॅट आर पुअरली ऍब्झॉर्ब फ्रॉम द जिओइंटेस्टायनल ट्रॅक अँड फॉर एजंट्स सच ॲज इन्सुलिन दॅट आर अनस्टेबल इन द GI ट्रॅक. आता जो पॅरेंटेरल जो ऍडमिनिस्ट्रेशन रूट आहे हा अशा ड्रगना वापरला जातो की जे पुअरली ऍब्झॉर्ब होतात. कुठे तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक, आपल्या तोंडापासून आपल्या स्टमक पर्यंत, पोटापर्यंत जो मधला जो ट्रॅक आहे, जी नळी आहे ज्या वाटे अन्न बॉडीमध्ये येतं, त्याला गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक असं आपण म्हणतो. त्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये जे ड्रग पुअरली ऍब्झॉर्ब होतं आणि काही एजंट आहेत इन्सुलिन सारखे जे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये हे अनस्टेबल असतात. अशा केसेसमध्ये ही पॅरेंटेरल ऍडमिनिस्ट्रेशन ही मेथड वापरली जाते. पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ अनकॉन्शियस पेशंट अँड अंडर सर्कमस्टन्सेस दॅट रिक्वायर्ड अ रॅपिड ऑनसेट ऍक्शन. आता कधी कधी पेशंट हा अनकॉन्शियस असतो, त्या केसमध्ये जर ड्रग द्यायचा असेल तर ही मेथड वापरली जाते आणि जर आपल्याला रॅपिड ऍक्शन हवी असेल तर. आता पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, तर आपण सलाईन मार्फत ड्रग दिलं जातं किंवा आपण जे इंट्राव्हॅस्क्युलर ड्रग दिलं जातं ते पॅरेंटेरल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतं.
आता द parenteral administration provide the most control over the actual dose of drug delivered body. आणि ह्या पण कंट्रोलमध्ये आपण ऍक्च्युअल डोस आपण ड्रगचा बॉडीमध्ये देऊ शकतो. आपण सलाईन थ्रू औषध देतो किंवा इंट्राव्हेस्क्युलर म्हणजे इंजेक्शन वापरून जी औषध देतो ती पॅरेंटेरल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतात. आता हे काही रूट झाले. देर आर 3 मेजर पॅरेंटल रूट ऑफ इंट्राव्हेस्क्युलर, इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनस. हे 3 मेजर पॅरेंटेरल रूट आहेत. एक इंट्राव्हेस्क्युलर, सेकंड आहे इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटेनस. ह्या 3 मेजर पॅरेंटेरल जे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे इंजेक्शन थ्रू आपण ड्रग देतो ह्याचे हे रूट आहेत. आता इंट्राव्हेस्क्युलर म्हणजे काय? In intravascular injection is the most common parenteral route. If drugs are not absorbed orally, there is often no other choice with intravascular administration. The drug avoid the GI tract and therefore bypass metabolism by the liver. This route is permitted rapid effect and maximum degree of control over the circulating level of the ड्रग. आता इंट्राव्हेस्क्युलर म्हणजे काय? आपण डायरेक्ट आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये ड्रग इंजेक्ट करतो. इंजेक्शन थ्रू ड्रग इंजेक्ट करतो. हे झालं इंट्राव्हेस्क्युलर. आपल्या ज्या व्हेसल्स आहेत त्यामध्ये डायरेक्ट ड्रग दिलं जातं. जेव्हा काही ड्रग्स आपण ओरली घेतली, रेक्टली घेतली, ऑब्लिंगली घेतली तरी ती आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित ऍब्झॉर्ब होत नाहीत. अशा केसेसमध्ये किंवा पेशंट अनकॉन्शियस असेल अशा केसेसमध्ये किंवा एखादा रॅपिड ऍक्शन आपल्याला हवी असेल अशा केसेसमध्ये इंट्राव्हेस्क्युलर आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन हा देतो. त्यानंतर इंट्रामस्क्युलर ड्रग ऍडमिनिस्ट्रेटेड इंट्रामस्क्युलरली कॅन बी aqueous solution or specialized depot preparation, often a suspension of drug in non-aqueous vehicle such as ethylene glycol or peanut oil. आता काही ड्रग्स आहेत ही मसलमध्ये इंजेक्ट केली जातात. मसलमध्ये त्याचं इंजेक्शन दिलं जातं. त्यांना आपण इंट्रामस्क्युलर ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन रूट असं आपण म्हणतो. आता ही जी ड्रग्स असतात ही ॲक्वियस टाईपची असतात आणि काही केसेसमध्ये काही नॉन ॲक्वियस व्हेकल सुद्धा वापरले जातात, इथिलीन ग्लायकॉल किंवा पीनट ऑइल सारखी. The absorption of drug in aqueous solution is fast, whereas that from depot preparation is slow. इथे फास्टली ड्रग ऍब्झॉर्ब होतात. As the vehicle diffuse out the muscles, the drug precipitated at the site of injection. The drug dissolves slowly, providing sustained dose over the extended period of time. बऱ्याचदा हे इंजेक्शन दिलं जातं, मसलमध्ये दिलं जातं आणि ड्रग आहे हे थ्रू मसल्स ते आपल्या ब्लडमध्ये मिसळतं. बऱ्याचदा व्हेकल जे आहे ते मसलमध्ये डिफ्यूज होतं, त्यामुळे ड्रग प्रेसिपिटेट होतं ॲट द साईट ऑफ इंजेक्शन आणि ते ड्रग हळूहळू आपल्या बॉडीमध्ये डिझॉल्व्ह व्हायला लागतं. प्रोव्हाइडिंग सस्टेन डोस ओव्हर अ एक्सटेंड पिरियड ऑफ टाइम. आणि ठराविक काळासाठी आपण ते ड्रग बॉडीमध्ये सस्टेन करू शकतो. काही कालावधीसाठी आपल्या बॉडीमध्ये ते ड्रग आपण सस्टेन करू शकतो. त्यानंतर सबक्युटेनस रूट. आता सबक्युटेनस रूट आहे द रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन लाईक दॅट intramuscular injection required absorption and is somewhat slower than intravascular route. Then subcutaneous injection minimize the risk associated with intravascular injection. आता सबक्युटेनियस रूट म्हणजे काय की इंट्रामस्क्युलर टाईपचा हा रूट आहे. आपण आपल्या बॉडीची जी वरची स्किन आहे त्यामध्ये ड्रग आपण ऍडमिनिस्ट्रेट करतो. ही मेथड थोडी स्लो आहे इंट्राव्हेस्क्युलर पेक्षा, पण इंट्राव्हेस्क्युलर इंजेक्शन मुळे जे डिसएडव्हान्टेज आहेत ते रिस्क आहे ते कमी करण्यासाठी सबक्युटेनस ही मेथड आपण वापरतो.
त्यानंतर अजून काही वेगवेगळ्या मेथड आहेत. त्यामध्ये इन्हेलेशन आहे. बऱ्याचदा आपण दम्याचे पेशंट बघतो ते पंप ओढतात किंवा आपण जे विक्सचे आपण हे वापरतो नाकावाटे आपण ते घेतो म्हणजे इन्हेलेशन ही सुद्धा एक ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचा एक रूट आहे. इन्हेलेशन प्रोव्हाइड द रॅपिड डिलिव्हरी ऑफ ड्रग अक्रॉस द लार्ज surface एरिया ऑफ म्युकस मेम्ब्रेन of the respiratory tract and pulmonary epithelium, producing an effect almost rapidly as by intravenous injection. म्हणजे नाकावाटे आपण इनहेल करतो. पंपा थ्रू आपण आपण तोंडावाटे सुद्धा काही ड्रग इनहेल करतो. दम्याच्या पेशंटसाठी हा ट्रॅक वापरला जातो. त्यानंतर इंट्रानेझल आहे. इन डिस्मोप्रेसिन is administered intranasally in the treatment of diabetes insipidus किंवा सॅलोमन calcitonin, a peptide hormone used in the treatment of osteoporosis, is available as a nasal spray. Nasal spray द्वारे सुद्धा आपण नेझल रूटने सुद्धा आपण ड्रग घेतो. आता करोना काळात हे नेझल थ्रू जे आपण ड्रग घेतो ते करोनासाठी बरीचशी ड्रग नाकावाटे दिली जातात. हे आपण बघतोय टीव्ही मध्ये दाखवत आहेत. मग हा नेझल रूट सुद्धा वापरला जातो. देन इंट्रा ॲथेकल किंवा इंट्रा व्हेंट्रिक्युलर हा एक रूट आहे. इट इज सम टाइम नेसेसरी टू इंट्रोड्यूस ड्रग डायरेक्टली इन टू द cerebral spinal fluid. In such cases इंट्राएथिकल किंवा इंट्राव्हेंट्रिक्युलर रूट हा वापरला जातो. त्यानंतर टॉपिकल रूट आहे. टॉपिकल ऍप्लिकेशन इज यूज व्हेन अ लोकल इफेक्ट ऑफ द ड्रग इज डिझायर्ड. फॉर एक्झाम्पल क्लोट्रिमॅझोल इज अप्लाइड ॲज अ क्रीम डायरेक्टली टू द स्किन इन ट्रीटमेंट ऑफ डर्मॅटोफायटोसिस. आता टॉपिकल रूट आहे म्हणजे आपल्या बॉडीवर आपण स्किनवर काही क्रीम मधनं ड्रग्स आपण आपल्या बॉडीला देतो. मग जेव्हा आपल्या बॉडीवर काही डिसीज असेल स्किन डिसीज तर त्यासाठी टॉपिकल हा रूट वापरला जातो. ट्रान्सडर्मल हा एक सुद्धा रूट आहे. असे वेगवेगळे रूट्स आपण ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनसाठी वापरतो. आता नेक्स्ट पॉइंट आहे आणि शेवटचा पॉइंट आपण ह्या इंट्रोडक्टरी पार्ट मधला बघणार आहोत. तो म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ड्रग ऍब्झॉर्प्शन. आता ड्रग ऍब्झॉर्प्शनला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे आपण बघणार आहोत. आता कोणकोणते फॅक्टर आहेत. पहिला ब्लड फ्लो ऑफ टू द ऍब्झॉर्प्शन साइड. ब्लड फ्लो टू द ऍब्झॉर्प्शन साइड. आता ब्लड फ्लो टू द इंटेस्टाइन इज मच ग्रेटर दॅन द फ्लो टू द stomach. Thus absorption from intestine is favored over that the stomach. ब्लडचा फ्लो कसा असेल त्या फ्लोवर ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हे डिपेंडेंट असतं. त्यामुळे ड्रगचा फ्लो ड्रग ऍब्झॉर्प्शन इफेक्ट करतो. जर फ्लो टुवर्ड इंटेस्टाइन जास्त असेल दॅन स्टमक तर ऍब्झॉर्प्शन फ्रॉम इंटेस्टाइन हे मोठ्या प्रमाणात होतं स्टमक पेक्षा. टोटल सरफेस एरिया अवेलेबल फॉर ऍब्झॉर्प्शन. साठी जो टोटल सरफेस एरिया मिळतोय तो सुद्धा इथे इफेक्ट करतो. बिकॉज ऑफ इंटेस्टाइन हॅज अ सरफेस रिच इन मायक्रोव्हिलीज. इट हॅज अ सरफेस एरिया अबाउट 100 टाइम दॅट ऑफ स्टमक. दस ऍब्झॉर्प्शन ऑफ ड्रग अक्रॉस द इंटेस्टाइन इज मोर एफिशियंट. म्हणजे जर सरफेस एरिया जास्त असेल तर ऍब्झॉर्प्शन मोठ्या प्रमाणात बऱ्यापैकी होतं. सरफेस एरिया कमी असेल तर ऍब्झॉर्प्शन हे कमी असतं. Then contact time at the absorption surface. If drug move through the gastrointestinal tract very quickly, as in काही केसेसमध्ये आपल्याला ड्रग किती वेळ आपल्या बॉडीमध्ये राहते, कॉन्टॅक्ट टाइम किती आहे हा त्या ड्रग ऍब्झॉर्प्शनवर इफेक्ट करतो. जर काही ड्रग्स हे पटकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक मधनं पास होतात पण काही डिसीज आहेत त्यांच्यासाठी हा जो फास्ट मुवमेंट आहे ड्रगची ही फेवरेबल नसते. आपण सिव्हिअर डायरिया बद्दल बोललो तर इट इज नॉट वेल ऍब्झॉर्ब
व्हेन ड्रग इज क्विकली मूव्ह थ्रू गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. जेव्हा ड्रग गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक मध्ये क्विकली मूव्ह होतो तेव्हा सिव्हिअर डायरिया आहे त्या केसमध्ये ड्रग चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे कॉन्टॅक्ट टाइम सुद्धा महत्वाचा आहे. काही ड्रग डिले ट्रान्सपोर्ट होतात बॉडीमधनं. ते कधी कधी काही डिसीजसाठी चांगलं असतात, चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब होतात, पण काही डिसीजसाठी ते फेवरेबल नसतात. त्यानंतर ऍक्विस सोल्युबिलिटी हा सुद्धा फॅक्टर आहे जो ड्रग ऍब्झॉर्प्शनवर इफेक्ट करतो. अ ड्रग गिवन ॲज अ वॉटरी सोल्युशन इज ॲब्झॉर्ब फास्टर दॅन व्हेन द सेम इज गिवन इन द फॉर्म ऑफ सॉलिड ऑर ॲज अ ऑइली सोल्युशन. जे वॉटर सोल्युबल ड्रग आहे ते पटकन आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि जे सॉलिड ड्रग आपण घेतो किंवा ऑइली ते कमी प्रमाणात किंवा कमी वेळात ॲब्झॉर्ब होतात. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन सुद्धा महत्वाचा पार्ट आहे. आता जे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहेत त्यांचं ऍब्झॉर्प्शन फास्ट होतं आणि डायल्यूट सोल्युशन आहे त्यांचं ऍब्झॉर्प्शन कमी होतं. आणि सर्वात शेवटचा पार्ट आहे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ड्रग ऍब्झॉर्प्शन मध्ये रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे. आणि आपण बघितलं इंट्राव्हॅस्क्युलर ड्रग असतील किंवा पॅरेंटेरल ड्रग असतील तर ती 100% ऍब्झॉर्ब होतात, पण इतर जे रूट आहेत त्या थ्रू जे आपण ड्रग घेतो ती पार्शली आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतात. हे झाले फॅक्टर्स अफेक्टिंग ड्रग ऍब्झॉर्प्शन. आता इथे आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण उरलेले जे पॉइंट आहेत, डिस्ट्रीब्युशन हा एक पॉइंट आहे, त्यानंतर मेटाबॉलिझम आहे, त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन आहे, हे पॉइंट आपण बघू. आता इथे आपण थांबूया. थँक्यू.